तुझं प्रेम होतं का कोणावर? नाही ना, पण मला करायचं होतं प्रेम. आणि ज्या मुलावर प्रेम करायचं होतं ना, त्याच्याशीच लग्न पण करायचं होतं. प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्या बरोबर असं कसं करणार ना? ते म्हणजे कॉपी करून परीक्षा पास झाल्यासारखं वाटतं. प्रेम करायचं राहिलो. तुम्हाला सांगते, माझ्या गावात 2 मावशा, 3 आत्या, 4 मामा, 1 काका, टोटल मावस, चुलत आणि मामे भावंड पकडली ना तर 25 चुलत भावंड. आता एवढी सगळी लोक असल्यावर माझ्याकडे बघायची कोणाची हिंमत कशी होणार? म्हणून मी देवळात जाताना चपला कशा बाहेर काढून ठेवतो, तसा प्रेम करायचा विचार माझ्या मनातनं बाहेरच काढून ठेवला. तुला हे लग्न मान्य नसेल तर? नाही नाही, तसं नाही. माझी आजी म्हणते, नवरा म्हणजे प्रसादाच्या शिऱ्यासारखा असतो. त्यात तूप किती घातलंय, रवा कुठला वापरलाय, गोड आहे का नाही, मनुका आहेत का नाही, असं काय विचारायचं नाही. जे मिळालं त्यात समाधान मानायचं.